नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतला आहे की ऐकून घ्यावे. मित्रांनो, कोणी मार्गदर्शन करत असेल किंवा प्रवचन माध्यम या दृष्टीने या अनुभवाने काही ना काही सांगत असेल तर ते ऐकून का घ्यावे? ऐकण्याचं महत्व धार्मिक दृष्टीने पाहिलं तर श्रवण भक्ती ही नवविधा भक्ती अंतर्गत येणारी एक भक्ती आहे. श्रवणाला इतकं महत्व आहे. मग ते श्रवण का करावं, म्हणजे समोरच्याचं ऐकून का घ्यावं, ऐकण्याचं महत्व काय आणि ते ऐकलेलं कधी आपल्याला उपयोगी येतं ते आपण बघणार आहोत. तर हिताचे ते ऐकून या घेसी, आपल्या हिताचं असेल ज्या काही गोष्टी सांगत असेल, मग ते प्रवचन माध्यमातून असेल किंवा आयुष्या बाबतीत मार्गदर्शन करत असतात, ते ऐकून का घ्यावे? त्या गोष्टी जर आपल्याला कळून येत असतील किंवा कळूनही न येत असतील, कळत नसतील किंवा ते जे काही मार्गदर्शन करताय सांगत आहेत ते आज माझ्या काहीही उपयोगाचं नाही, आज वर्तमानाच्या दृष्टीने ते माझ्या काही उपयोगात येणार नाही असं जरी असलं किंवा ते सांगत आहे ते मला कळत जरी नसलं तरी ऐकून घ्यावं. कारण का ऐकावं? अंतर्मनात ते नोंदित. ते जे काही सांगत असतील, मग ते भविष्याबाबतीतलं असेल तर ते अंतर्मनामध्ये, आपलं जे अंतर्मन असतं त्यामध्ये त्या गोष्टी नोंदणीभूत होत असतात. अंतर्मनामध्ये सगळं टिपलं जातं, सगळं तसंच्या तसं साठवलं जातं. म्हणून ऐकून घ्यायचं असतं. म्हणजे ते आपल्या आज उपयोगाला नाही हे आपल्याला बहिर्मनाने कळतं, पण अंतर्मनामध्ये सारासार विचार नसतो, ते फक्त साठवण्याचं कार्य करतं. आणि मग ते साठवलेलं ऐकलेलं वेळेवरी उपयोगी, जेव्हा ते ऐकलेला प्रसंग असेल तसाच प्रसंग आयुष्यात जेव्हा समोरी येतो, तो प्रसंग जेव्हा उद्भवतो तेव्हा ते ऐकलेलं अंतर्मनात साठवलेलं बहिर्मनाकडे येतं. तो विचार आपल्याला तिथे सुचतो आणि त्या संकटातून, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा विचार हे बहिर्मनाकडे कोण पाठवतं? ते अंतर्मन. अंतर्मन कसं पाठवतं? ते पूर्वी ऐकलेलं असतं. म्हणून ऐकून घ्यायचं असतं. मग ते आपल्याला कळून येवो अथवा न कळून येवो, ते सुप्त अवस्थेमध्ये साठवलं जातं. त्याला एक शब्द आहे इंग्लिशमध्ये, सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड असं काहीतरी म्हटलं जातं. तेच अंतर्मन त्याला म्हटलं जातं. त्यामध्ये साठवलं जातं, त्या वेळेवर उपयोगी येतं. म्हणून ऐकून घ्यावं. ऐकण्याला इतकं महत्व का आहे? आणि आपल्या वैदिक वेद वाङ्मयात तो मंत्रही आहे की भद्रं कर्णे विशृणुयाम देवा. भद्र म्हणजे शुभ, मंगल, कल्याणकारी. तुम्ही ऐकत राहा, तुमचं कल्याण त्या माध्यमातून होईल. आणि श्रवणेंद्रिय म्हणजे कान आपण कधीही बंद करू शकत नाही, सतत ते उघडेच असतात. कान उघडे करून ऐका असं म्हटलं जातं, पण व्यक्ती जे महत्वाचं असतं तेच ऐकत असतो. म्हणून ऐकण्याला इतकं महत्व असतं, कारण अंतर्मनामध्ये नोंदणी होतं. अंतर्मन विचार सारासार विचार करत नाही, ते तसंच्या तसं साठवून घेत असतं. आणि संकट काळी तशी परिस्थिती येईल तेव्हा अंतर्मनातून तो संदेश बहिर्मनाकडे जातो. बुद्धी त्यावर विवेकाने कार्य घडतो, उपाय तिथे मिळत असतो. म्हणून ऐकण्याला इतकं महत्व आहे. म्हणून प्रवचन माध्यम असेल, कोणी काही मार्गदर्शन करत असेल, ते ऐकावं. ऐकण्याला इतकं महत्व दिलेलं आहे. आणि सत्संग असेल, कोणी आत्ता सध्या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन होत असतं, ते ऐकावं. ऐकल्याला इतकं महत्व आहे. आणि वेळेवर ते आपल्यालाच उपयोगी येतं, जे आपण ऐकलेलं असतं. काही गोष्टी बघा, आपल्या प्रसंग समोर येतो, आपण त्यातून बाहेर पडतो, तो उपाय आपल्याला अंतर्मनातून मिळत असतो. आपल्याला वाटतं ही पूर्वी गोष्ट घडलेली आहे. काही क्षण बघा, असं वाटतं आधी घडून गेलेलं आहे, ते का घडून गेलेलं असं वाटतं आपल्याला, कारण ते अंतर्मनात तसं साठवलं गेलं. त्या प्रसंगानुरूप ते चिंतन झालं आणि तसा प्रसंग समोर आला, तेव्हा आपल्याला लक्षात आलं की हे पूर्वी घडलेलं आहे. पण पूर्वी घडलेलं नाही, ते अंतर्मनातूनच तुम्हाला पुन्हा त्याची आठवण अंतर्मन करून देत असतं. म्हणून ऐकावं.
श्रवण भक्तीमध्ये पुण्य प्राप्त करण्याचं माध्यम ऐकणं आहे, हे लक्षात घ्या. कारण मुळात विषय असा की अंतर्मनाला कधीही विश्रांती मिळत नाही. अंतर्मन सारासार विचार करतं, आपले निजकृत्य अंतरी साठवत असतं आणि सदा चिंतन करत असतं. साठवणूक अंतर्मनाचं कार्य आहे, हे लक्षात घ्या. मग अंतर्मन जर सुदृढ केलं, त्याला चांगले चांगले विषय ऐकायला दिले, चांगलं चांगलं ऐकलं, हिताचं ऐकलं, उपरतीचं ऐकलं, ते अंतर्मन नोंदणी करून घेईल आणि त्याचा प्रसंग आयुष्यात खरा उभा अंतर्मन करेल. म्हणून चांगलं ऐका, हिताचं ऐका. ऐकण्याला इतकं महत्व आहे. मग ते आपल्याला कळून येवो न कळून येवो, पण अंतर्मनात नोंदणी झाल्यानंतर तसा उपाय वेळेवर आपल्याला अंतर्मन देत असतं, हे लक्षात घ्या. म्हणून ऐकण्याला दुर्लक्ष करू नका. सतत काही ना काही चांगल्या गोष्टी ऐकत राहा. कोणी काही सांगत असेल, मार्गदर्शन करत असेल, ते ऐकून घ्यायला शिका. ऐकल्याने ते कधी वाया जात नाही, आयुष्यात कधी ना कधी उपयोगी पडणार, हे नक्की आहे. म्हणून ऐकत राहावं. मग ते प्रवचन माध्यम असेल, कीर्तन स्वरूपाने असेल, किंवा मार्गदर्शनपर असेल, प्रवचन असेल, तिथे उपस्थिती लावा. जास्तीत जास्त चांगल्यातलं चांगलं ऐका. जे अहिताचं आहे, वाईट आहे, ते ऐकू नका. पण हिताचं असेल, आयुष्याबाबतीत मार्गदर्शन असेल, तर जरूर ऐका. धन्यवाद. या प्रकारे ऐकण्याला किती महत्व, या विषयावर आपण संवाद साधला. पुन्हा नवान विषयासह आपण भेटू. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार.